लातूरमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक होती आहे। पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले देखील उपस्थित आहेत आणि मंत्री बाबासाहेब पाटील आहेत। त्याचबरोबर 6 आमदार आहेत आणि खासदार देखील आहेत। लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे देखील उपस्थित आहेत। मात्र ही नवीन पद्धत लातूरमध्ये रुजू होते आहे किंवा सुरुवात करण्यात आलेली आहे। पालकमंत्र्यांनी हा असा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो प्रत्येक नियोजन समितीच्या बैठकीच्या वेळेला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रमुख गेटवर म्हणजे जे बार्शी रस्त्यावरचं गेट आहे या गेटवर अशा पद्धतीनं पोलिसांना तैनात करण्यात आलेला आहे। आणि जे लोकप्रतिनिधी असतील किंवा लोक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून वाडी तांड्यावरून गावातून जे कामं घेऊन येतात किंवा त्यांना निवेदनं द्यायची असतात त्यांना या समितीच्या बैठकीकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिथे पालकमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे जाण्यासाठी मजाव करण्यात येतो। सामान्य माणसाला जो निवेदन द्यायचे असतात किंवा लोकप्रतिनिधींना निवेदन द्यायचे असतात ते निवेदन देता येत नाहीत। प्रसंगी पोलिसांचा वापर करून जो आहे तो पालकमंत्री लोकांना अडवतात। अशा प्रकारची जी काही ओरड आहे ती लातूरमध्ये होताना पाहायला मिळतात। लातूरचे जिल्हा परिषद सदस्य आहेत ज्यांना देखील अडवण्यात आलेलं आहे या गेटवर। मला सांगा तुम्ही कुठल्या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य आहात, तुमचं नाव सांगा आणि पोलिसांनी तुम्हाला इथे अडवलेलं आहे, तुम्हाला मध्ये प्रवेश नाही आहे का? आज छत्रपती शाहू महाराजाची जयंती आहे। आज शांतीचा समतेचा संदेश आम्ही जयंत्या करून इथं आलो। मी माणिक दौलतराव गायकवाड, जिल्हा परिषद गट साकोळ, तालुका शिराळपाल, जिल्हा लातूर इथला मी जिल्हा परिषदेचा सदस्य आहे। आणि आज मी माझ्या मतदारसंघातलं काही कामाचे निवेदन घेऊन माननीय पालकमंत्री यांना भेटावं म्हणून इथं आलो असता इथं पोलीसच्या कलेक्टर ऑफिसच्या गेटवरती पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। जर आमच्या मतदारसंघातलं आम्ही जर पालकमंत्र्याच्या आमच्या हक्काच्या DPDCच्या जर बैठकीमध्ये जर आमचं म्हणणं जर आम्ही जर मांडू शकत नाही किंवा आमचं निवेदन देऊ शकत नाही मग ही तुगलकी फरमान कशासाठी? म्हणजे तुम्ही कुठून आलात, काय निवेदन द्यायचं? मी उजेडून आलो। सकाळी शाहू महाराजाच्या फोटोला अभिवादन करून की बाबा खरंच आज समतेचा दिवस आहे शाहू महाराजाचा आणि पालकमंत्री बऱ्याच दिवसानंतर आल्यात आणि आपण चला निवेदन देऊन मी ST बसनं आलो आणि बराच वेळ थांबलो, जेवण करणारे आलो। मी शुगरचा माणूस आहे, पण या ठिकाणी पोलीसवाले म्हणले की बाबा वरिष्ठांचा आदेश आहे आणि या ठिकाणी कुणाला जाऊ देणार। आम्ही म्हणलो सर आम्ही निवेदन द्या। काय निवेदन द्यायचं तुम्हाला? निवेदन मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, पुरस्कारासाठी शिफारस करावं पालकमंत्री साहेबांना म्हणून मी वेगवेगळी कामं घेऊन जे आहेत ते गावखेड्यातून लोक येतात, जिल्ह्यातून लोक येतात आणि त्यांना मात्र अशा पद्धतीनं अडवण्यात येत आहे। या बार्शी रस्त्यावरचं जे हे प्रमुख गेट आहे जिल्हाधिकारी कार्यालयाचं, इथून बऱ्याच अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत आहे आणि या इमारतीमध्ये पालकमंत्र्याची नियोजन समितीची जी बैठक आहे ती सुरू आहे। मात्र प्रत्येक वेळेला अडवलं जातं लोकांना। प्रसंगी पंचायत समितीचे सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांना देखील सोडलं जात नाही। ही नवी प्रथा जी आहे ती पोलिसांनी आणि प्रशासनाने इथे रुजू केलेली पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।